तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नगर परिषद अंतर्गत एकूण 35 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत आहे। यामध्ये नवीन तहसील इमारत पोपटखेड रोड अकोट येथे 18 नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात आली। यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 16 अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 2 अर्ज अवैध ठरले आहेत। तर सदस्य पदाकरिता एकूण 245 अर्ज भरण्यात आले होते, त्यापैकी 228 वैध ठरले आहेत, तर 17 अर्ज अवैध ठरले आहेत। अकोट नगरपालिकेच्या निवडणुकीत आघाडी आणि युतीमधील घटक पक्षांनी एकला चलोरीची भूमिकेतून निवडणूक लढवण्यास ठरवले असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे आता उमेदवारांची भाऊ गर्दी झाली आहे। राज्यात सत्तारूढ असणाऱ्या महायुतीमधील भाजपा, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही प्रमुख पक्षांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपापले स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवले आहेत। भाजपच्या माया धुळे, शिंदे सेनेच्या चंचल पितांबरवाले तर अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या गजिया बानो, मोहम्मद बदरुज्जमा या तिन्ही उमेदवार रिंगणात आमने-सामने उभे आहेत। तर आघाडीमधील काँग्रेसच्या अलका बोडखे, उद्धव सेनेच्या विजया चौधरी ह्या सुद्धा निवडणूक रिंगणात उतरल्याने आता ही निवडणूक रोमांचक झाली आहे। त्याशिवाय वंचितच्या स्वाती चिखले सुद्धा रिंगणात उतरून हा मुकाबला बहुकोनी केला आहे। या निवडणुकीत राज्याच्या सत्तेतील आणि विरोधातील भागीदार परस्परांच्या विरोधात उतरल्याने अकोट नगर परिषदेत वेगळीच रंगत आणली आहे। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट।